नमस्कार, मी चिन्मय जगताप. जळगाव लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अख्ख्या जगात सध्या मंकीपॉक्स या आजाराने धुमाकूळ घातला आहे. धुमाकूळ घातल्यापेक्षा म्हणू शकतो की प्रचंड चर्चा ह्या आजाराची आहे. व्हॉट्सॲप म्हणा, न्यूजपेपर म्हणा किंवा कोणतंही चॅनल म्हणा, मंकीपॉक्स येतच. पण हे मंकीपॉक्स नक्की आहे काय आणि मंकीपॉक्स हा आजार एवढा घातक का बरं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत किशोर इंगोले सर आहेत. डॉक्टर साहेब, आपलं स्वागत जळगाव लाईव्हमध्ये. सर, जसं मी सांगितलं की कुठेही आज चॅनल लावा, कोणतंही किंवा कोणतेही वर्तमानपत्र वाचा, कुठेही बघा, मंकीपॉक्स हे दोन शब्द आपल्याला दिसतातच. एक्झॅक्टली हे आहे काय? आजकाल तुम्हाला माहीत आहे की जगामध्ये कम्युनिकेशन फार इझी झालेलं आहे. एखादी कोणती गोष्ट एखाद्या जगाच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये, अमेरिकेमध्ये म्हणा, ऑस्ट्रेलियामध्ये म्हणा, दूर कुठे काही घडली तर लगेच लोकांना इथे खेड्यामध्ये सुद्धा माहीत पडतं. तर त्याचप्रमाणे ह्या मंकीपॉक्सच्या बाबतीत आता एक न्यूज आली होती. ती 22 मे 2022ला. तर त्यामध्ये USA मंकीपॉक्सच्या केसेस सापडल्या असं BBC आणि इतर न्यूज चॅनलनी डिक्लेअर केलं. त्यावेळेस WHO सुद्धा ते मान्य केलं. आता मंकीपॉक्सबद्दल तेव्हापासून अचानक चर्चा सुरू झाली. कारण काय झालेलं आहे की आता जे पॅन्डेमिक येऊन गेलं कोरोनाचं, त्यामुळे कधीकधी काही गोष्टी चांगल्यासुद्धा होतात. आता लोक आरोग्याच्या बाबतीत चर्चा करायला लागले. पहिले आरोग्याच्या बाबतीत लोक फार चर्चा करायच्या नाही, किंवा आरोग्याचा एखादी इथं काही विषय आला तर त्याला जनरली, इव्हन तुम्हाला माहीत आहे की प्रिंट मीडियाला सेपरेट आरोग्याची एक वेगळी सप्लिमेंटरी काढावं लागतं. आता ती काढायची गरज नाही झाली. आरोग्याचा विषय हा न्यूज झालेला आहे. त्याप्रमाणे हा मंकीपॉक्ससुद्धा एक न्यूज झाली. त्याचं कारण असं आहे की मंकीपॉक्स हे आफ्रिकेच्या कांगो रिजनमध्ये, जो कांगो म्हणून सेंट्रल आफ्रिकेचा जो एक देश आहे, त्या देशामध्ये 1978 पहिल्यांदा या मंकीपॉक्सच्या केसेस आढळल्या होत्या. त्यावेळेस तुम्हाला तुमच्यापेक्षा आपण म्हणू आपल्यापेक्षा आधीची जी जनरेशन आहे त्यांना माहीत आहे की स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचा रोग खूप मोठ्या प्रमाणात राहायचा आणि लोक खूप घाबरून जायचे. त्याला घाबरायचं कारण असं होतं की लोकांना रॅश यायच्या आणि त्याच्यामुळे त्यांचा चेहरा नंतर विद्रूप होऊन जायचा. आपण बरेचसे अजूनही काही लोक दिसतात, त्यांना आपण वन म्हणतो किंवा देवीचा रोग म्हणतो. लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा होती की बा देवीचा कोप झाला तर हा रोग होतो वगैरे. पण आता तसं नाही आहे, हे चांगलं आहे. तर हा मंकीपॉक्स हा त्याच स्मॉलपॉक्स नावाचा जो व्हायरस होता ज्याच्यामुळे देवीचा रोग होतो त्याच ग्रुपमध्ये येतो. त्याच्यामुळे लोकांचं लक्ष एकदम त्याच्याकडे चाललं गेलं आणि त्याचबरोबर सायंटिस्टचं. आता तुम्ही म्हणाल की सायंटिस्टचं लक्ष याच्याकडे का गेलं आणि न्यूज मीडियाचं लक्ष याच्याकडे का गेलं? याचं मुख्य कारण आहे की आतापर्यंत म्हणजे 78 किंवा 80 आता 2003 हा रोग त्या कांगो आणि सेंट्रल आफ्रिका जो रिजन आहे आणि वेस्ट आफ्रिका जो रिजन आहे त्या रिजनमध्ये जे लोक राहतात त्यांनाच होत होता. तिथले जे रोडंट्स आहे, लोक हे मंकीपॉक्स नाव जे आहे ना, खरं पाहिलं तर त्याला आम्ही फॉल्स नेम म्हणतो. फॉल्स नेम याच्यासाठी म्हणतो की हा खरं पाहिलं तर हा जो विषाणू आहे, ज्या विषाणूपासून हा होतो ज्याला आपण मंकीपॉक्स विषाणू म्हणतो, हा विषाणू खरं पाहिलं तर रोडंटमध्ये मिळतो. म्हणजे आपल्याकडचे उंदीर, गिनीपिग, ससा हे जे ॲनिमल आहे ना आफ्रिकेतले, त्यांच्या आतमध्ये असतो खरं पाहिलं तर. त्यांच्यापासून तो मंकीमध्ये आला आणि 1957 पहिल्यांदा एका मंकीमध्ये तो डिटेक्ट झाला. मग त्याला WHO ची सर्व्हिलन्स टीम असते, ती अशा टाईपचा नवीन विषाणू कोणता आला किंवा कोण जीवाणू आला की त्याला फॉलोअप घेत असतं, त्याला सर्व्हिलन्स टीम म्हणतात. तर ते असं करत असताना नंतर लक्षात आलं की पहिले ॲनिमल टू ह्युमन ट्रान्समिशन झालं 1975 75 ते 78च्या काळात. आणि तेव्हापासून या कांगो जे सेंट्रल आफ्रिका
आणि वेस्ट आफ्रिका इथे हा रोग कॉमन आहे. म्हणजे तुम्ही जर त्या एरियामध्ये गेलं तर एंडेमिक त्याला म्हणतो आम्ही, तिथे नेहमी साथी येत राहतात. आपल्याकडे नाही का टायफॉइड मलेरियाची साथ येत राहते मधामधातनं, तशी तिथे त्याची साथ येत राहते. परंतु पहिल्यांदा 2003 USA मध्ये याची साथ दिसली होती. तेव्हा 34 केसेस USA मध्ये याच्या दिसल्या. आणि मग जेव्हा त्यावर रिसर्च केला गेला तर तेव्हा लक्षात आलं की आफ्रिकेतनं जे रोडंट्स आणले गेले, जे ॲनिमल्स आणले गेले, त्या ॲनिमल्सपासून अमेरिकन लोकांना हा रोग झाला. तर तेव्हा ॲनिमल टू ह्युमन ट्रान्समिशन झालं. आणि तेव्हा ह्युमन टू ह्युमन केस ट्रान्समिशन होत नाही असा एक सायंटिस्टचा एक कल होता. मग 2018 पुन्हा अमेरिकेमध्ये याचं इपिडेमिक आलं. त्याच्यात काही केसेस डिटेक्ट झाल्या आणि त्या केसेसमध्ये ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन लक्षात आलं की रोडंटपासून तर होतंच, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर तर होतंच, पण माणसापासून माणसाला सुद्धा हा रोग होऊ शकतो, ज्याला 2018चा स्ट्रेन म्हणतात, मंकी पॉक्स स्ट्रेन. त्याच्यानंतर काय झालं की आता मधात कुठेच केसेस डिटेक्ट झाल्या नाही, फक्त काँगो, सेंट्रल आफ्रिका आणि वेस्ट आफ्रिका. आता हे सेंट्रल आफ्रिका आणि वेस्ट आफ्रिका इथे सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वेस्ट आफ्रिकेमध्ये जे स्ट्रेन मिळतात त्याच्यापासून मॉर्टेलिटी रेट म्हणजे डेथ होण्याचा चान्सेस फार कमी आहे वेस्ट आफ्रिकेच्या स्ट्रेनपासून. आणि सेंट्रल आफ्रिकेची जो स्ट्रेन आहे त्याच्यापासून मॉर्टेलिटी जास्त प्रमाणात होते. म्हणजे 10 ते 12% त्याची मॉर्टेलिटी आहे जी आहे ही सेंट्रल आफ्रिकेत आहे आणि 3%, 2 ते 3% ही फक्त वेस्टमध्ये आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळे स्ट्रेन आहे. अमेरिकेमध्ये जो स्ट्रेन आला फॉर्च्युनेटली म्हणजे लकीली तो हा वेस्टर्न स्ट्रेन आला, वेस्ट आफ्रिकेतनं आलेला स्ट्रेन होता, त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये कोणतीच डेथ झाली नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट. आता 2022 पुन्हा मेमध्ये काही केसेस आढळून आलेले आहे आणि त्याच्यामुळे WHO लगेच सगळ्या देशांना अलर्ट केलं की पहा तुमच्या देशामध्ये बाई काही केसेस दिसतात का. तर असं करत असताना आज भीतीला समजा कालची समजा मी गोष्ट सांगतो तुम्हाला. काल पहिल्यांदा गल्फ कंट्रीमध्ये मंकी पॉक्स मिळाला. मंकी पॉक्सच्या केसेस 3 मंकी पॉक्सच्या केसेस गल्फ कंट्रीमध्ये डिटेक्ट झाल्या. आज भीतीला जवळजवळ 18 देश या रोगापासून म्हणजे त्याची साथ आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. हा आता याच्यावर रिसर्च चालू आहे. तर प्रसार जो आहे जो 2003चा आणि 2018चा अनुभव जो सांगतो सायंटिस्टचा, तो हेच सांगतो की आता तुम्हाला माहीत आहे की विमानातनं जहाजातनं प्रवास चालतात, त्याच्यातनं रोडंट आफ्रिकेमध्ये समजा उंदीर असेल, एखादे सस्य असेल, काय असेल, ॲनिमल्स इकडचे तिकडे आणले जातात, त्यांची ने-आण केल्या. तर ते रोडंट जे आहे ते रिझर्वायर आहे. त्याचे रिझर्वायर म्हणजे त्यांच्या रोडंटच्या आतमध्ये ते जंतू असतात. हा जो विषाणू आहे ना हा रोडंटमध्ये असतो. तो त्यापासून एखाद्या माणसाला ते होऊ शकतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानं. कसं याच्यामध्ये फॉर्च्युनेटली म्हणजे पुन्हा लकीली मी म्हणेन की करोनासारखं श्वासोच्छ्वासाद्वारे हवेद्वारे फैलत नाही. हा लोकांनी पहिले लक्षात घ्यावं की आपण जास्त भीती बाळगायचं कारण का नाही आहे, कारण हा रोग हवेतनं होत नाही. हवेतनं प्रसार होणाऱ्या रोगांपासून लवकर भ्यावं लागतं कारण त्याचा प्रसार खूप वेगाने होतो. आता WHO काय सांगितलं की तुमच्या देशात एक जरी केस झाली तरी आम्ही त्याला आउटब्रेक म्हणून डिक्लेअर करू. त्या देशाचं नाव त्या लिस्टमध्ये येऊन जाईल. त्याप्रमाणे 18 देश आले आणि हीच गोष्ट आपल्या भारत देशाला त्यांनी सुद्धा सांगितली. इंडियन गव्हर्नमेंट याबाबत ICMR लगेच त्याचं डिस्कशन झालं आणि आज ICMR सगळीकडे सर्व्हिलन्स करत आहे. महाराष्ट्रात सुद्धा सर्व्हिलन्स चालू आहे आणि कुठेही महाराष्ट्र आणि भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये एकही केस आतापर्यंत डिटेक्ट झालेली नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लोकांना जे वाटतंय इथे असं झालं तसं झालं ते, पण याचा अर्थ आपल्या इथे झाली नाही म्हणून आपण बिंदास राहणं हेही बरोबर नाही. काही लोकांचं काय आहे की कांजण्या वगैरे कोणाला झाल्या, गर झाला तर त्याची जी रॅश असते हे खरं पाहिलं त्याची रॅश महत्त्वाची आहे. त्याची जी रॅश आहे जो पुरळ ज्याला मराठीमध्ये आपण पुरळ म्हणतो,
हे पुरळ जे ते छोटे छोटे असतात आणि ते येतात आणि 7-8 दिवसामध्ये ते चालले जातात, त्याला क्रस्टिंग येते आणि चालला जातं. आता मंकी पॉक्समध्ये पुरळच महत्त्वाचे आहे. मंकी पॉक्समध्ये जे पुरळ आहे ते 6 स्टेजेसमधून जातात. त्याच्या पहिल्यांदा तिथे खाजवायला सुरुवात होते. त्याच्यानंतर तिथे पहिले एक असं स्क्रॅच मारला, आपण समजा आपल्या अंगाला समजा कशा एखाद्या सुईनी किंवा टाचणीने असं ओरबडलं तर कसं दिसतं, तशासारखी पहिले रॅश येते आणि ही रॅश हळूहळू मोठी होत जाते. मग त्याला एक बॉर्डर निर्माण होते. बॉर्डर निर्माण झाल्यानंतर आपली बेंबी जी आहे, ज्याला आम्ही अम्बिलिकल ॲपिरन्स म्हणतो, तर बेंबीसारखं त्याचा ॲपिरन्स निर्माण होतो. म्हणजे सेंटरला एक गड्डा असतो, बाजूला गोल असं लाल होतं आणि मग त्या लाल याच्यामध्ये हळूहळू फ्ल्यूड यायला लागतं. त्याला आम्ही वेसिकल म्हणतो. म्हणजे पाणी भरतं त्याच्यात पाणी, म्हणजे ही जी रॅश येते त्याच्यात पाणीसुद्धा भरतं. अशी रॅश हर्पीजमध्ये, आपण नागिन ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, त्या हर्पीजमध्ये सुद्धा येत असते. पण हर्पीजमध्ये कसं आहे की जिथे आपली नर्व असेल त्या नर्वच्या लाईनीनेच ती जाते, ती कुठे होत नाही. या ज्या रॅशेस आहे, ह्या रॅशेस पहिले चेहऱ्यावर येतात, चेहऱ्यावरून त्यानंतर हातावर आणि पायावर येतात, त्याच्यानंतर छाती आणि पाठीवर जातात. याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे, नवीन याच्यात एक गोष्ट घडलेली आहे. आजपर्यंत कधी जांगेमध्ये मंकी पॉक्सच्या रॅश दिसल्या नव्हत्या. पण अमेरिकेमध्ये जे आता केस डिटेक्ट झाले त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल पॅटर्न, म्हणजे आम्ही अटिपिकल पॅटर्न म्हणतो, वेगळा क्लिनिकल पॅटर्न म्हणतो, तर जांगेमध्ये सुद्धा रॅश दिसायला लागलेली आहे. तर हा याचा अर्थ काय की हा मंकी पॉक्स व्हायरस जेनेटिकली काहीतरी चेंजेस आणून राहिला. आता लोकांना समजलेलं आहे की व्हायरस जरी मायक्रोस्कोपच्या अंदर दिसत असले, जरी मायक्रोस्कोप असले, तर ते आपल्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडतो आहे आणि या बदल घडल्यामुळे याची CDCमध्ये चर्चा होते आहे, WHO मध्ये चर्चा होते आहे. 208 केसेस ऑलरेडी पुष्कळ 118 कंट्रीजने रिपोर्ट केलेला आहे. त्यामुळे ही चर्चा होते आहे याच्यावर. पण सर, आता तुम्ही फ्रँक एवढं डीप नॉलेज दिलं या विषयावर तुम्ही आम्हाला, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपण म्हणतो ना की किती डेंजरस आहे हा रोग आणि मॉर्टॅलिटी रेट, मरतायत का लोक हे? मी पहिले सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले तर भारतात एकही केस नाही. महत्त्वाचं दुसरं हे आहे की या मंकी पॉक्समुळे, ही जो मंकी पॉक्स आहे हा वेस्टर्न आफ्रिकेमधून आपल्याकडे आलेला आहे. याची मॉर्टॅलिटी फारच कमी आहे. अजूनपर्यंत अमेरिकेत एकही पेशंट मेलेला नाही याच्यापासून. त्याच्यामुळे भारतामध्ये याच्यापासून मॉर्टॅलिटी काही प्रमाणात राहील असं वाटत नाही. एक तर भारतात येण्याची शक्यताच फार कमी आहे. आला तर त्याची मॉर्टॅलिटी फार, लोकांनी घाबरून जाऊ नये. याच्यापासून मृत्यू तर मला एक एक्सपर्ट म्हणून असं वाटतं की याच्यापासून मृत्यू तर होणारच नाही. याचं एक कारण आहे की जे ॲडल्ट लोक आहे, आधीचे जे 2080पर्यंतचे जे लोक आहेत, त्यांनी स्मॉलपॉक्सची वॅक्सिन घेतलेली आहे. याच्यात स्मॉलपॉक्स जे देवीचा रोग आहे ना, याचं एक क्रॉस कनेक्शन आहे, एक थोडंसं नातं आहे. ते असं आहे की जे स्मॉलपॉक्ससाठी आपण वॅक्सिन वापरली होती, जी लस वापरली होती, तीच लस मंकी पॉक्सच्या सुद्धा अगेन्स्ट प्रभावी आहे. आणि अमेरिकेमध्ये जो स्टडी झाला त्याच्यामध्ये असं दिसलं आहे की 24 वर्षानंतर सुद्धा लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी दिसलेली आहे, प्रतिद्रव्य दिसलेलं आहे. त्याच्यामुळे आपण अपेक्षित करू की आपल्या देशामध्ये 2080मध्ये ज्या लोकांनी 2080मध्ये वॅक्सिन घेतल्या, लस घेतल्या, त्यांना तर हा होणारच नाही. आणि झाला तर फार त्याचं प्रमाण असं माइल्ड असेल. पण पेडियाट्रिक ग्रुपबद्दल मला थोडीशी आम्ही साशंक आहे एक डॉक्टर म्हणून. पेडियाट्रिक एजमध्ये जर झालं तर देन वी मे नॉट से, किंवा आपल्याला काही सांगता येणार नाही की काय होईल म्हणून, ते काळच सांगेल. पण आतापर्यंत मंकी पॉक्समुळे डेथ झालेल्या नाही आहे. पण सर, आता काय म्हणतात की उपाय काय या विषयावर? यामध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी चुकी आपण कोरोनाच्या बाबतीत केली, जी चुकी आपण HIV बाबतीत केली, ती चुकी भारतातल्या लोकांनी पुन्हा करू नये. सर्वप्रथम या विषयाबाबत लोकांना वाटतं की फक्त डॉक्टरांनी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, आम्ही डॉक्टरांकडे जायचं,
डॉक्टरांनी आम्हाला औषध द्यायचं, ही डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे, आम्हाला काय झालं ते पाहायचं. आता तसं नाही. आता इंटरनेटचं जग आहे आणि फक्त एवढंच आहे की या इंटरनेटच्या जगाचा डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे. काही गैर समजसुद्धा होऊ शकतो. तर मी लोकांना पहिले सांगेन की जे लिटरेट लोक आहे, जे शिकलेले लोक आहे, जे आमचे मेडिकोज आहे, डॉक्टर लोक आहे, त्यांनी पहिलेच इंटरनेटवर जाऊन WHO आणि CDC या दोनच साईट पाहायच्या. दुसऱ्या साईटवर किंवा न्यूजवर विश्वास ठेवू नये आणि त्या साईटवर आलेली माहितीच लोकांपर्यंत पोचवायची. तर पहिली जबाबदारी तर आता आमच्या आरोग्य खात्याची आहे. ती अशी, आणि नुसतं आरोग्य खात्याची नाही तर प्रत्येक डॉक्टरांची, प्रायव्हेट डॉक्टरांची सुद्धा आहे की त्यांनी ही माहिती, खरी माहिती रुग्णाला देणे. आता रुग्णाला ही माहिती झाली की लगेच त्याला रॅश वगैरे आली तर तो लगेच येईल. म्हणजे पहिले महत्त्वाचं हे आहे की जितक्या लवकर, समजा भारतामध्ये आलेलं नाही पण आता आफ्रिकेतनं लोक येतच आहे, आफ्रिकेतनं लोक येत आहे, त्यांना सरकारने क्वारंटाईन करणं चालू केलं आहे. बहुतेक त्यांचं सर्व्हिलन्स सुरू केलं आहे. त्यांचं सर्व्हिलन्स, क्वारंटाईन केलं नसेल तर सर्व्हिलन्सचं सुरूच केलं आहे आफ्रिकेतनं येणाऱ्या लोकांचं. याचं महत्त्वाचं लक्ष एक हे आहे की 21 दिवस याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. आपण समजा एखाद्या अशा व्यक्तीच्या, आता तर भारतामध्ये केसच नाही पण पुढे जर समजा आल्या आणि अशा व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आल्या, डायरेक्ट कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात घ्या. संपर्कात म्हणजे 10 फुटावरून मी बोललो, 6 फुटावरून बोललो, 3 फुटावरून बोललो, जसं कोरोनात होतं, तर तुम्हाला हा रोग होत नाही जोपर्यंत डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट, तुमचा माझा संबंध जोपर्यंत हातात हात मी मिळवत नाही, तुम्हाला मिठी मारत नाही आणि तुमच्या एखाद्या व्यक्तीशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट आपला होत नाही, तोपर्यंत हा रोग माणसापासून माणसात जात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं माणसापासून. त्याच्यामुळे ही एक प्रिकॉशन घेणं जरुरी आहे. HIV जसं आम्ही नेहमी सांगतो की अनोळखी व्यक्तीशी कधीच शारीरिक संबंध ठेवू नये. तर आता हा जो काळ आहे, कारण काही सांगता येत नाही, आफ्रिकेतले लोक, एखादा इन्फेक्टेड माणूस इथे येईल, तो तुम्हाला माहीत आहे की काही लोक त्याचा व्यवसाय करतात. अनोळखी व्यक्ती म्हणजे कोण? जे त्याचं शरीर व्यवसाय करतात. त्याच्या संपर्कातच हे असे फॉरेनर्स वगैरे येऊ शकतात ना. तर आपण जर तिथे गेलो तर आपल्याला धोका निर्माण होईल. तर मी मुद्दामून याच्यामध्ये मुद्दामून हा विषयाची रॅश ही मोठी असते, हे लक्षात ठेवा. तर सर, आपण याबाबत जाणून घेतलं की मंकी पॉक्स नक्की काय. सरांनी सांगितलं की कांजण्या म्हणजे मंकी पॉक्स नाही, अशा प्रकारचे कित्येक मेसेज मला तुम्हाला सगळ्यांना आले असतील. यावर विश्वास ठेवायचा नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे प्रशासन आहे ते खंबीर आहे, मात्र आपल्याला स्वतःला गंभीर होण्याची गरज आहे. गांभीर्याने स्वतःची स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. बघत रहा जळगाव लाईव्ह.